आता आपण एक मोठी बातमी बघणार आहोत। काय नेमकी बातमी आपण बघूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंसंदर्भातली बातमी येते। शरद पवारांच्या पक्षाचे विकास लवांडेंना अटक करण्यात आल्याची मोठी माहिती समोर येते आहे। वाघोली पोलिसांनी लवांडेंना अटक केल्याची माहिती आहे। काय नेमकं घडलेलं आहे आपण याची सविस्तर माहिती घेणार आहोत। वाघोली पोलिसांनी लवांडेंना अटक केली आहे। वारकरी संप्रदायाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे विकास लवांडे यांना अटक केल्याची माहिती आहे। तर मला कुठलीही पूर्वकल्पना न देता खोट्या फिर्यादीवरून अटक केली असा लवांडे यांनी आरोप केलेला आहे। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अभिजित, अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक केली आहे। नक्कीच अमित, आपण पाहतो की अगदी काही वेळापूर्वीच विकास लवंडे यांना पुण्यातील वाघोली पोलिसांकडून अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे। पण अटकेची कारण अजूनपर्यंत समोर आली नाहीये। पण जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते ती प्राथमिक माहिती अशी आहे की विकास लवंडे यांच्या विरोधात एक फिर्याद जी आहे ती वाघोली पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती, ज्याच्या नंतर विकास लवंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला। तो म्हणजे वारकरी संप्रदायाबद्दल वादग्रस्त वक्तव्य विकास लवंडे यांनी केला असा आरोप या फिर्यादीकडून करण्यात आला होता। आणि त्यानंतर काही वेळापूर्वीच विकास लवंडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे। विकास लवंडेंनी आरोप जे आहेत ते फेटाळले, चुकीची फिर्याद दिली पोलिसांनी। मला कसलाही पूर्वकल्पना दिली नाहीये। रात्री पोलीस माझ्या घरी आले होते, मी घरी नव्हतो, मी माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो, पण त्यानंतर कुठलीही नोटीस मला देण्यात आलेली नाहीये। तरीही मला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे। चोर सोडून संन्याशाला शिक्षा, माझ्यावर शाईफेक झाली, त्यानंतर मी गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्यातल्या आरोपींना मात्र पोलिसांनी अटक केली नाही। मात्र मला जी आहे ती अटक केल्याचा वाघोली पोलीस त्यांना घेऊन जात आहेत। पण नेमकं काय हे सगळं होतं किंवा अटक केल्यानंतर पोलीस त्यांना कुठले गुन्हे त्यांच्यावरती लावलेत, नेमकं हे सगळं प्रकरण काय थोड्याच वेळात समोर येईल। पण प्राथमिक माहितीनुसार आता तरी त्यांना अटक जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते। अभिजित, कुठलीही पूर्वकल्पना न देता खोट्या फिर्यादीवरून अटक केली असा लवांडेंचा आरोप एकीकडे आपण बघायला मिळतोय। मात्र काय सांगण्यात आलं पोलिसांकडून आणि त्यानंतर त्यांना अटक झाली आहे? प्राथमिक माहिती जी मिळते त्यांना त्यांच्या विरोधात एका फिर्यादीने एक फिर्याद वाघोली पोलीस स्टेशनला दिली होती, ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्ही वारकरी संप्रदाय विकास लवंडे यांनी वारकरी संप्रदायाच्या विरोधात जे अपशब्द वापरलेत किंवा जे वादग्रस्त वक्तव्य केलेत त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता। आणि त्याच अर्जावरून किंवा त्याच गुन्ह्यावरून विकास लवंडेंना आता पुणे पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाते। प्राथमिक माहिती एवढीच जी आहे ती आता तरी समोर आलेली आहे। आणि विकास लवंडेंच्या म्हणण्यानुसार कुठलीही नोटीस त्यांना दिली नाही, मात्र पोलिसांनी आता त्यांना अटक केलेली पाहायला मिळते। अमित, बरं अभिजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।